आता या भूमितीत आपण म्हटलं भूमितीचे जनक कोण, तर आपण काय सांगितलं, भूमितीचे जनक युक्लिड है ना. ठीक, भूमितीमध्ये है ना आपल्याला अभ्यास करायचा आहे, दोन पार्ट आहे, शिकवताना लक्ष द्या फक्त. आता पहा, या भूमितीत आपण है ना एक पार्ट पाहणार आहोत, तो म्हणजे पृष्ठफळ आणि घनफळ. ठीक आहे, एक आपण अभ्यासणार आहोत पृष्ठफळ व घनफळ, आणि एक टॉपिक अभ्यासणार आहोत तो म्हणजे क्षेत्रफळ. ठीक आहे, असे दोन आपल्याला युनिट अभ्यासाचे आहे, एक पृष्ठफळ आणि घनफळ आणि एक क्षेत्रफळ. ठीक आहे, ओके. मग कोणत्या कोणत्या आकृतीला पृष्ठफळ आणि घनफळ असते ते आपण पाहू. जसं ही आकृती जर आपण म्हटली, आता ही आकृती कोणती, तर प्रत्येक व्यक्तीला माहित आहे, तर ही आहे, समजा हिला नाव आहे इष्टिकाचिती. ठीक आहे, इष्टिकाचितीला काय असते, पृष्ठफळ आणि घनफळ. त्याच्यानंतर समजा एक आपण अभ्यासतो तो म्हणजे घन, ज्याच्या सर्व बाजू सारख्या, तिला आपण काय म्हणतो, घन. हिला सुद्धा असते पृष्ठफळ आणि घनफळ. त्यानंतर एक आहे जिला आपण म्हणतो वृत्तचिती. ठीक आहे ना, वृत्तचिती आकाराची आकृती, तिला सुद्धा काय असत, पृष्ठफळ आणि घनफळ. त्याच्यानंतर एक आहे तिला आपण म्हणू शंकू. ठीक आहे, अशा पद्धतीची आकृती, हिला सुद्धा पृष्ठफळ आणि घनफळ असत. आणि एक आहे ते म्हणजे गोल, वर्तुळ नाही, हा काय आहे, गोल. ठीक आहे ना, गोलला सुद्धा काय, पृष्ठफळ आणि घनफळ. त्याच्यानंतर समजा आपण म्हणतो ती म्हणजे अर्धगोल. ठीक आहे, अर्धगोल, या अर्धगोलाला सुद्धा काय, पृष्ठफळ आणि घनफळ. ठीक, चालेल. ह्या 6 आकृत्या आपल्याला अभ्यासाच्या आहे. त्याच्यानंतर क्षेत्रफळात आपण पाहतो ते म्हणजे एक आयत नावाची आकृती. आयत, हिला क्षेत्रफळ असन, पृष्ठफळ आणि घनफळ नसन. त्यानंतर एक आकृती आहे तिला आपण चौरस म्हणतो. ठीक आहे, हे चौरस अभ्यासाची आहे, जिला क्षेत्रफळ असन. त्याच्यानंतर आपण एक घेऊ वर्तुळ. ठीक आहे, वर्तुळ. आणि त्यानंतर आपण म्हणू त्रिकोण. ठीक आहे, याचे वेगवेगळे प्रकार आहे ना. ते ह्या आकृतींना काय असेल, क्षेत्रफळ. ठीक आहे, ओके. फक्त आपण जस्ट अभ्यासत आहोत भूमितीमध्ये है ना. ठीक, ह्या 6 आकृत्या ज्यांना पृष्ठफळ आणि घनफळ असेल, मग नेमकं पृष्ठफळ काय, घनफळ काय ते आपण पाहू. ठीक, चालेल. आणि ह्या 4 आकृत्या ज्यांना क्षेत्रफळ असेल. ठीक आहे, ओके. आता ही जी इष्टिकाचिती म्हटलं तर याला असते पृष्ठफळ घनफळ, हिला आपण घन म्हटलं. ह्या सगळे एक एक सेपरेट टॉपिक आहे जो आपल्याला अभ्यासाचा आहे. ठीक आहे, चालेल. म्हणजे आपण जेव्हा इष्टिकाचिती लिहू, मग त्याचे फॉर्म्युले पाहू आणि त्याच्यानंतर त्या इष्टिकाचितीचे गणित घेऊ. मग आपण घन नावाचा टॉपिक सुरू करू, त्याचे फॉर्म्युले पाहू, मग त्याच्यानंतर त्याचा जे गणित आहे ते घेऊ. असंच वृत्तचिती, शंकू, गोल, अर्धगोल है ना. ठीक, मग येऊ आपण या क्षेत्रफळाकडे, मग आयत घेऊ, मग चौरस. याच्यात प्रकार आहे वेगवेगळे, समभुज चौकोन, समद्विभुज चौकोन, समलंब चौकोन है ना. हे पण गणित इथं कव्हर होईल है ना. ठीक, मग आता हा आहे वर्तुळ आणि त्याच्यानंतर मग त्रिकोण. त्रिकोणात्मक प्रकार, समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण, आणि एक त्रिकोण असा आहे की ज्याची लांबी, रुंदी, उंची सगळी वेगवेगळी असते है ना, तो त्रिकोण. असे वेगवेगळे प्रकार आहे. हा संपूर्ण युनिट आहे जो आपल्याला पाहायचा आहे. त्यात नेमकं पृष्ठफळ कशाला म्हणायचं, घनफळ कशाला म्हणायचं, मी थांबतो लिहासाठी. हा, पृष्ठफळ कशाला म्हणायचं, घनफळ कशाला म्हणायचं. नेमकं पृष्ठफळ काय, घनफळ काय, क्षेत्रफळ कशाला म्हणायचं है ना. ठीक, ते सगळं आता पाहू आपण. पहा, नेमकं पृष्ठफळ म्हणजे काय, जर एखाद्या गणितात, गणित वाचून असं समजत आहे की जर फक्त पृष्ठभागासोबत संबंध येत असेल, फक्त पृष्ठभागासोबत. आता पृष्ठभाग म्हणजे समजते है ना. ठीक, जसा हा बोर्ड आहे ना. ठीक, याचा हा काय, पृष्ठभाग. लक्षात येत आहे, म्हणजे पृष्ठभागासोबत संबंध येत असेल तर तिथं काढायचा आपल्याला पृष्ठफळ.
जर जसं म्हटलं मी, पहा, एखादी भिंत आहे किंवा घर आहे, खोली आहे, त्या घराला आपल्याला रंग लावायचा आहे ना, ठीक, एखाद्या खोलीला रंग लावायचा आहे, बरोबर, ठीक. मग जर रंग लावायचा असेल तर आपण रंग हा प्रेमानं पृष्ठभागाला लावतो, ठीक आहे. आपण रंग असा बकेटच्या बकेट असा मारतो का त्या भिंतीला? नाही. भरून टाकतो का पूर्ण रूम? नाही, ठीक आहे. आपण फक्त पृष्ठभागासोबत त्याचा संबंध असेल, पडलं, ठीक. मग तिथं काय काढणं आपल्याला? पृष्ठफळ. जर फक्त पृष्ठभागासोबत संबंध असेल तर आपल्याला काढायचं पृष्ठफळ, ओके, ठीक. आणि जर समजा घनफळ केव्हा काढायचं, तर समजा एखादी पाण्याची टाकी आहे, समजा इष्टिकाचिती आकाराची पाण्याची टाकी आहे किंवा वृत्तचिती आकाराची पाण्याची टाकी आहे. जसं आपल्या घरी वर छतावर सिंटेक्सची टाकी राहते है ना, ठीक, प्लास्टिकची म्हणतो आपण, है ना, ठीक. ती टाकी समजा वृत्तचिती आकाराची आहे, त्यात किती लिटर पाणी मावेल? समजलं? किती लिटर पाणी मावेल. मग आता किती लिटर पाणी मावेल म्हणजे आपण पाणी का त्या पृष्ठभागाला चिपकवतो का? मग पूर्णच्या पूर्ण ती जागा व्यापत आहे है ना. मग पूर्ण जागा व्यापत असेल तर मग या ठिकाणी काय काढतो आपण? घनफळ. समजलं? ठीक है ना. मग जर पूर्ण जागा व्यापत असेल तर मग काय काढायचं? घनफळ. क्लिअर? गणितात तुम्हाला पृष्ठफळ काढा, घनफळ काढा असं म्हणणार नाही. समजलं? एखादा गणित प्लेन असन, सरळ म्हणा पृष्ठफळ काढा, घनफळ काढा, पण प्रत्येक गणितात नसन. जसं उदाहरणार्थ समजा एका इष्टिकाचिती किंवा एका वृत्तचिती आकाराची पाण्याची टाकी जिची उंची 10 मीटर आणि तळाची त्रिज्या 5 मीटर असल्यास त्यात किती लिटर पाणी मावेल? झालं गणित. आता आपल्याला सांगायचं आहे की या टाकीत किती लिटर पाणी मावेल. मग इथं म्हटलं का घनफळ काढा, पृष्ठफळ काढा? नाही है ना, ठीक. म्हणजे किती लिटर पाणी मावेल याचा अर्थ मला काय काढायचा? मग इथं घनफळ. समजलं? ठीक. पण जर इमारतीचा खांब असेल, आता आपण है ना गेलो मंदिरात गेलो, कुठेही जा, समजा इमारतीचा खांब जर असेल ना, तर इमारतीचा खांब हा आपण आपल्या घराच्या समोर पोर्च काढतो, त्या पोर्चला खांब असते, ठीक आहे. तो खांब जनरली असा असते है ना, या वृत्तचिती आकाराचा असते. मोठ्या मोठ्या बिल्डिंगचे जर तुम्ही खांब पाहिले बाहेरचे जिथं हवेचं प्रेशर येत असेल तिथं हा असते वृत्तचिती आकाराचा, ठीक आहे ना. म्हणजे तिथून एअर पास होते. आणि घराच्या आतमधले काम जे असते, जसं आपण पिल्लरचं घर बांधलं, कॉलमचं घर बांधलं असं म्हणत नाही का, तर ते खांब आपले असे स्तंभ आकाराचे असते, ठीक आहे. चालेल, आपल्याला काही करायचं नाही. गणितात इमारतीचा खांब म्हटला तर तो खांब घ्यायचा वृत्तचिती आकाराचा, ठीक आहे. ओके, वृत्तचिती आपण याला म्हणतो पेन, वृत्तचिती आकाराचा आहे ना, ठीक. मग इमारतीचा खांब जर असल तर याला जर रंग लावायचा असल तर तिथं आता आपल्याला काय काढायचं आहे? पृष्ठफळ. पण इथं पृष्ठफळ येते वक्र पृष्ठफळ. पडत आहे ठीक. पृष्ठफळ दोन आहे, एक एकूण पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ. मग हा कन्सेप्ट आपण पाहू जेव्हा वृत्तचिती सुरू करू आहे ना, तेव्हा मग मी तुम्हाला वक्र पृष्ठफळ काय वगैरे आहे ना ते सगळं शिकवतो. ओके, ठीक. चालेल, म्हणजे तुम्हाला हे समजलं की ह्या 6 आकृत्या ज्यांना काय आहे? पृष्ठफळ आणि घनफळ. त्यात पहिली इष्टिकाचिती, घन, वृत्तचिती, शंकू, गोल, अर्धगोल. ह्या झाल्या 6 आकृत्या आपल्याला अभ्यासाच्या. आणि मग इकडं काय आहे? क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळ म्हणजे जागा व्यापणे ना. आपण जिथं उभा आहोत आपण तेवढी जागा व्यापली, आपलं काय झालं? क्षेत्रफळ. आता आयताकृती एखादं शेत असेल है ना, त्याला लांबी आहे, रुंदी आहे, उंची असेल का? नाही. पटत आहे ते. म्हणजे लांबी आणि रुंदीच कन्सेप्ट. एखादी जागा ती असते फक्त आयताकृती, चौरसाकृती है ना, असे शब्द असेल. मग जागेला काय असते? क्षेत्रफळ.
आणि यालाच जर उंची आणली तर ती काय झालं मग इष्टिकाचिती. म्हटलं जर उंचीचा कन्सेप्ट आणला तर मग होईल इष्टिकाचिती, उंची नसन तर तो असन आयत, आणि आयताला काय असेल फक्त क्षेत्रफळ. म्हटलं ठीक. चौरसाला सुद्धा है ना, जर उंचीचा कन्सेप्ट आणला तुम्ही तर तो होईल घन. 6 चौरस एकत्र केल्यानंतर तयार होईल घन, आणि उंची जर नसन तर तो असन चौरस. याला सुद्धा काय असते फक्त क्षेत्रफळ. ठीक चालेल. या सगळे सेपरेट टॉपिक आहे, आपण सगळं त्या टॉपिक मध्ये डीप मध्ये पाहू. मी फक्त उजळणी करून देता की आपल्याला एवढे टॉपिक शिकायचे आहे. ठीक ओके. त्याच्यानंतर हाय वर्तुळ है ना. ठीक. तसं आकृतीत मी काढलं तर ओएल सारखा दिसते ना. ठीक. वर्तुळ म्हणजे एक्झॅक्ट आता असं बरोबर वर्तुळाकार असं आहे ना. ठीक. तर याला काय म्हणू आपण वर्तुळ. ठीक आहे ओके. आता ग्राउंडवर गेलो आपण, वर्तुळाकार मैदान असेल है ना, तर तो झाला वर्तुळ. वर्तुळ आणि गोल मध्ये फरक आहे. गोल म्हणजे ग्राउंडवर जो आपण गोळा फेकतो चेंडू, तो झाला गोल, तो वर्तुळ नसते. चेंडू हा काय असेल गोल है ना. ठीक. आणि वर्तुळ म्हणजे एखादी रिंग जे आपण हातात वगैरे रिंग घालतो है ना, ती वर्तुळाकार असते. ठीक ओके. ती वय वर्तुळ है ना. वर्तुळाला असते क्षेत्रफळ, गोलाला क्षेत्रफळ नसते, त्याला काय असते पृष्ठफळ आणि घनफळ. ओके ठीक. त्रिकोण, त्रिकोणाला सुद्धा काय आलं क्षेत्रफळ. ठीक. याच्यात पण वेगवेगळे प्रकार आहे. असा हा टॉपिक आहे जो आपल्याला अभ्यासाचा आहे. आता अजून इष्टिकाचितीला काय असेल लांबी, रुंदी आणि उंची. लांबी, रुंदी, उंची अशी आकृती ती म्हणजे इष्टिकाचिती. घनाला काय असेल फक्त लांबी, जेवढी लांबी असेल तेवढीच तिची रुंदी असेल, तेवढीच तिची उंची असेल. कारण घन आपण तो क्यूब पाहिलाय है ना, ज्याच्या सर्व बाजू सारख्या, तिला आपण म्हणतो घन. ठीक चाल. आता वृत्तचितीला काय असेल तर त्रिज्या, उंची है ना, त्रिज्या उंची वृत्तचितीला. शंकूला काय असेल तर सरळ उंची आहे, त्रिज्या आहे, उंची आहे आणि एक तिरकस उंची असेल शंकूला. शंकूला असेल तिरकस उंची. ओके ठीक. गोलाला काय असते तर फक्त त्रिज्या, अर्धगोलाला पण काय असेल त्रिज्या. ठीक. मग इथं एकमेव आकृती आहे जिला लांबी, रुंदी, उंची, ती म्हणजे इष्टिकाचिती. घराची वीट, वीट ती कोणत्या आकाराची असते इष्टिकाची. पडताडी डस्टर इष्टिकाचिती. घन असा आहे ज्याची लांबी, रुंदी, उंची काय असेल सारखी. ओके ठीक. वृत्तचिती म्हणजे आपल्या घरचा स्टीलचा डबा, वृत्तचिती आकाराचा है ना. ठीक. घरची पाण्याची टाकी वृत्तचिती आकाराची आहे ना. ठीक आहे. हे वृत्तचिती जिला काय असेल त्रिज्या आणि उंची. कारण वरचा भाग काय असेल वर्तुळ, वर्तुळ गोल नाही, गोल वेगळा. गोल म्हणजे चेंडू, स्टीलचा डबा वरचा गोल असते का नाही, वर्तुळाकार. लक्षात येते ती. गोल नाही. चेंडू हा वर्तुळाकार असते का नाही, गोलाकार. पृथ्वी आपण गोलाकार म्हणतो, वर्तुळाकार म्हणतो का नाही, वर्तुळ वेगळा. ठीक आहे ओके चालेल. अर्धगोल, अर्धगोल म्हणजे आपल्या घरची एक स्टीलची वाटी, ती अर्धगोल. त्याच्यात मग आपण कोणता पदार्थ घेऊ शकतो. ठीक आहे अर्धगोल. आणि टरबूज है ना, असं गोलाकार आहे, त्याला मधातून कापलं, 2 भाग केले, अर्धगोल. मग अर्धगोलाचे 2 प्रकार आहे. टरबूजचं उदाहरण घ्या तर वर लेअर आहे, त्याच्यात कोणताच पदार्थ घेता येत नाही, समजत आहे. पण घरची वाटी म्हटलं तर त्यात पदार्थ घेता येते. अर्धगोल 2 प्रकारचे, फॉर्म्युले बदलते. अर्धगोलात शिकवतो. पडलं ठीक आहे चालेल. म्हणजे तुम्हाला सगळं समजलं. इकडे जर गेलो आयत तर आयताला लांबी असेल, रुंदी असेल. चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असते म्हणजे त्याला एकच लांबी असेल, सर्व सारख्या लांबी लांबी. वर्तुळाला काय असेल त्रिज्या. आणि त्रिकोणाच्या बाबतीत म्हणाल तर प्रकारनुसार बदलते. काटकोन त्रिकोण घ्याल तर ही उंची झाली, हा पाया झाला आणि हा कर्ण झाला. असं त्रिकोणात शिकू आपण. काटकोन त्रिकोण, समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण है ना. ठीक. तर ह्या सगळ्या आकृत्या आपल्याला अभ्यासाच्या आहे. सो आता आपण एक टॉपिक शिकू. जसं पहिले सुरू करू इष्टिकाचिती, मग घन, वृत्तचिती, शंकू, गोल, अर्धगोल.
आणि मग जाऊ क्षेत्रफळ आहे. ठीक आहे, इथपर्यंत चालेल, हे लिहून घ्या सगळं.